नमस्कार मंडळी, अर्चनाज किचनमध्ये जसं की सगळ्यांनाच माहिती आहे टिफिन सिरीज सुरू झालेली आहे। तर टिफिन सिरीजचा 5वा पदार्थ आहे मस्त सॉफ्ट मऊ लुसलुशीत अशी इडली। तर विथ प्रमाणासह मी तुम्हाला इथे सांगणार आहे। रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा। चला रेसिपीला सुरुवात करूयात। तर सगळ्यात आधी तांदूळ भिजवून घेऊयात। तर त्यासाठी इथे मी तांदूळ घेतलेला आहे। तर हा रेशनचा तांदूळ वापरलेला आहे मी। 1 ग्लास किंवा पेला सेट करायचा, त्याने 3 ग्लास आपल्याला बरोबर मोजून हा तांदूळ घ्यायचा आहे। इडलीचा तांदूळ किंवा नॉर्मल रेशनचा तांदूळ तुम्ही या ठिकाणी वापरू शकता। सोबतच 3 ग्लास तांदूळ आहे, त्यासाठी 1 ग्लास उडदाची डाळ घेतलेली आहे। पाव ग्लास साबुदाणा घ्यायचा, साबुदाण्यामुळे इडलीचा भुगा होत नाही। त्यानंतर मऊ होण्यासाठी, इडली छान मऊ सॉफ्ट होण्यासाठी इथे पाव ग्लास पोहे वापरायचे आहेत। त्यानंतर सोबतच 1 चमचा मेथ्या टाकायच्या आहेत। मेथ्यामुळे पीठ फर्मेंट व्हायला मदत होते, पण सध्या पावसाचे दिवस आहेत त्यामुळे पीठ इतकंही फर्मेंट होत नाही। ठीक आहे, आता हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। स्वच्छ धुवायचं 3 ते 4 पाण्याने मी छान स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। कमीत कमी 7 ते 8 तासांसाठी आपल्याला हे भिजवत असंच ठेवायचं आहे। 7 ते 8 तास झालेले आहेत। पीठ इथे तांदूळ मस्त चांगला असा भिजला गेलेला आहे। आता आपण तो वाटून घेणार आहोत। तर तेच पाणी वापरायचं आहे वाटण्यासाठी। तर इथं म्हणूनच मी तुम्हाला तांदूळ चांगले 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे, जेणेकरून आपल्याला पीठ वाटताना त्याच पाण्याची आवश्यकता लागणार आहे। तर तेच पाणी थोडंसं टाकून याला छान असं वाटून घ्यायचं आहे। तर सगळं पीठ आहे ना मी याच पद्धतीने आता चांगलं असं वाटून घेणार आहे। तर पाणी थोडंसंच टाकायचं, खूप जास्त पाणी टाकायचं नाही आहे। आणि इथं मी सगळं पीठ चांगलं असं वाटून घेतलेलं आहे। हाताच्या सहाय्याने चांगलं फेटून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही चमच्याच्या सहाय्याने पण याला चांगलं असं 5 मिनिटं फेटून घेऊ शकता। त्यानंतर आता आपल्याला हे फर्मेंट होण्यासाठी ठेवायचं आहे। तर इथे कमीत कमी 12 ते 13 तास आपल्याला हे फर्मेंट करण्यासाठी ठेवायचं आहे, कारण सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे ऊन नसल्यामुळे इथे थोडंसं फर्मेंट व्हायला वेळ लागतं। तर इथे मी 12 ते 13 तास चांगलं फर्मेंट करून घेतलेलं आहे पीठ। आता यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे। तर जितकं तुम्ही पीठ वापरणार असाल तितकं पीठ वेगळं काढून त्यात मीठ घालून ते पीठ तुम्ही इडलीसाठी वापरू शकता। इथे मी सगळ्याच पिठाची इडली बनवते, त्यामुळे इथे मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। सगळ्या पिठामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि इडल्या करून घ्यायच्या आहेत। तर इडलीचं जे प्लेट आहे ते पण चांगले तेल लावून व्यवस्थित मी त्याला तयार करून घेतलं होतं। मस्तपैकी इडली आता आपण करून घेऊयात। एका साईडला इडलीचा कुकर मी पाणी टाकून उकळत ठेवलेला आहे। इथे सगळ्या प्लेट्स अशाच मी व्यवस्थित रेडी करून घेतलेल्या आहेत। सगळ्या प्लेट्स रेडी झालेल्या आहेत। आता त्या एकावर एक आपल्याला या पद्धतीने ठेवून घ्यायच्या आहेत। तर खाली छिद्र आहे, त्याच्यावर आपल्याला इडलीचा अशी प्लेट ठेवायची, जेणेकरून वाफ एकसारखी सगळीकडे लागते आणि छान इडली स्टीम होते। पाणी इडलीच्या कुकरमधलं पाणी चांगलं उकळतं आहे। आता यामध्ये हा स्टँड ठेवून द्यायचा आहे आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला 12 ते 15 मिनटं चांगलं वाफवून घ्यायचं आहे। 12 ते 15 मिनटासाठी इडली आता आपण मीडियम फ्लेमवर वाफवून घेऊयात। 15 मिनटं झालेली आहेत। गॅस बंद केलेला आहे आणि 5 मिनटं असंच ठेवायचं आहे। त्यानंतर प्लेट आपण झाकण उघडून बघूया, तर छान मस्त इडली जी आहे ना आपली तयार झालेली आहे। सगळ्या प्लेट्स काढून थंड करून घ्यायच्या आहेत आणि इडली नंतर डिमोल्ड करून घेऊयात। तर सुरीच्या सहाय्याने किंवा तुम्ही चमचा देखील या ठिकाणी वापरू शकता इडली काढण्यासाठी। तर इडली काढून घ्यायची आहे। खूप मऊ लुसलुशीत आणि सॉफ्ट अशी इडली तयार होते आणि अगदी परफेक्ट योग्य प्रमाण आहे। फक्त तुम्ही फर्मेंट होण्यासाठी थोडा जास्त वेळ ठेवा, म्हणजे सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे पीठ लवकर फर्मेंट होत नाही। थोडा जास्त वेळ ठेवलात ना एखाद्या उष्ण ठिकाणी तर पीठ लवकर फर्मेंट होतं। आता लगेचच डबा पॅक करायला सुरुवात करूयात। तर मस्त इथे मी ओल्या नारळाची चटणी बनवलेली आहे डब्यामध्ये देण्यासाठी, आणि इडली ठेवूयात। मस्त अशी इडली सॉफ्ट तयार झालेली आहे। तुम्हाला जर माझी टिफिन सिरीज आवडत असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात पुढच्या रेसिपी।